Sources of water. Introduction बघा, sources of water. In the sources of water we'll see इन द सोर्सेस ऑफ वाटर। बघा या सोर्सेस ऑफ वाटर मध्ये हमें कौन सा स्टडी करना है, डिफरेंट टाइप के सोर्सेस ऑफ वाटर जो भी है, लेक है, वेल है, स्ट्रीम्स है, रिवर है, स्टोरेज रिजर्वायर है, वहाँ जो भी वाटर रहता है तो उसका स्टडी हमें इधर करना है। दैट आर द सोर्सेस ऑफ वाटर विच आर सरफेस ऑन द वाटर एंड एट द ग्राउंड लेवल। ग्राउंड में जो वाटर रहता है उसका और द सरफेस वाटर रहता है वो दोनों का स्टडी हमें एज अ सोर्सेस ऑफ वाटर हमें इधर देखना है। ओके, दैट इज द सोर्सेस ऑफ वाटर। सो फर्स्ट इंट्रोडक्शन अबाउट दिस वाटर resources is that water is a vital natural resource which forms the basic of all life. Basics of all life. It is one of the marvelous gift to us. About 70% of human body is water. The bodies of all plants and animals contain the water, and it has to be estimated that the total water contained on the earth is about 1385.5 10⁻⁶. बघा या ठिकाणी आपल्याला जे वॉटर आहे तर वॉटरचं खूप जास्त महत्व आहे। आपल्याला पाणी नसेल, पाणी हे आपलं काय आहे तर जीवन आहे। तर पाणीमध्ये आपल्याला पाणी हे आपल्या अर्थवरती किती पर्सेंट आहे तर 70% आहे। मग ते 70% वॉटर जे आहे तर वेगवेगळ्या सोर्सेस मध्ये आहे। मग ते सोर्सेस तुमचे कुठले आहेत, ऑन द सरफेस ऑफ द अर्थ असतील, काही ग्राउंड लेवल मध्ये असतील। तर त्यामध्ये आपल्याला जे 70% वॉटर आहे त्यामध्ये पण 70% वॉटर हे ह्युमन काय दिलेले, अबाउट 70% ऑफ द ह्युमन बॉडी इज अ वॉटर। आपल्या शरीरामध्ये पण पाणी असतं। अॅनिमल्स घेतले तर त्यांना पण पाणी लागतं। परत ऑल ऍग्रिकल्चरल इंडस्ट्री, ऍग्रिकल्चरल असेल त्या ठिकाणी पण पाण्याची गरज असते। मग हे सगळं जे पाणी मिळतं ते आपल्याला कुठून मिळतं तर ऑन द अर्थ, यामध्ये टॉपमोस्ट लेवल ऑन द सरफेस ऑफ द अर्थ जे काही वॉटर अवेलेबल असेल ते वॉटर अँड ऍट द ग्राउंड लेवल। तर या दोन्हीचा या ठिकाणी स्टडी करायचे की विच आर द सोर्सेस विच आर अवेलेबल ऑन द अर्थ अँड विच आर द सोर्सेस विच आर अवेलेबल ऍट द ग्राउंड लेवल। यामध्ये बघा वाईट हा रूल जो आहे वॉटरचा, दॅट इज व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट रूल फॉर आवर लाईफ। का पाण्याशिवाय आपण काही करू शकत नाही, पाणी हे आपलं जीवन आहे। तर त्यासाठी पाण्याचं स्टडी असणं, पाणी कुठं मिळतं, कसं मिळतं, पाण्याचा यूज कसा केला पाहिजे, पाण्याचं कन्झर्वेशन कसं केलं पाहिजे, मग त्यासाठी कुठल्या कुठल्या मेथड्स आहेत की त्या वापरल्या पाहिजे जेणेकरून पाणी आपल्याला मिळेल। त्या पाण्याचं आपल्याला परत ते पाणी जे मिळणार आहे ते पाणी परत तुमचं कसं पाहिजे, ट्रीटेड असलं पाहिजे। नेक्स्ट पॉइंट इज द कंझ्युमर पर्यंत लो कॉस्ट मध्ये ते पोहोचलं पाहिजे। दिस ऑल स्टडीज कम अंडर दिस पॉइंट, दॅट इज द सोर्सेस ऑफ वॉटर। तर सोर्सेस ऑफ वॉटर इज द नॅचरल सोर्स। हा जो सोर्स आहे तो कसा आहे, आपला नॅचरल सोर्स आहे, विच फॉर्म्स द बेसिस ऑफ ऑल लाईफ। ऑल लाईफ मध्ये मग त्यामध्ये अॅनिमल्स असतील, काही त्यामध्ये ह्युमन्स असतील, परत त्या ठिकाणी ऍग्रिकल्चरल असेल, इंडस्ट्रियल असेल, तर सगळ्या ठिकाणी डोमेस्टिक पर्पज साठी असेल तर सगळ्या ठिकाणी आपण काय करणार आहोत, वॉटरचा यूज करणार आहोत। ओके, आपल्या शरीरामध्ये सुद्धा 70% इतकं ह्युमन बॉडीमध्ये वॉटर असतं। परत अॅनिमलला सुद्धा ह्यामध्ये वॉटर, त्या ठिकाणी पण वॉटरची गरज आहे। आणि ऑल अराउंड द वर्ल्ड जर बघितलं आपण तर 70 to 70% इतकं काय आहे आपलं तर पाणी आहे, उरलेले जे आहे ती अर्थ आहे। ओके, हे तर तुम्हाला माहितीच असेल। तर सोर्सेस ऑफ वॉटर, सो राईट डाऊन इन युअर नोटबुक सोर्सेस ऑफ वॉटर, sources of water. Below this write down introduction, introduction, introduction. Water is a vital natural resource. Water is a vital natural resource which forms the basics of
Basics of all life. It is one of the marvelous gift to us. It is one of the marvelous gift to us. It is one of the marvelous gift to us. About 70% of water, about 70% of human body, about 70% of human body is water. Is water. The bodies of all plants and animals, the bodies of all plants and animals contain water, contain water. It has to be estimated that it has to be estimated that it has to be estimated that the total water contained on earth is about 1385.5 1385.5 into 10 raised to 6 10 raised to 6. Below this, 97% of the water on the earth is salt water. "97% of the water on the earth is salt water. However, only 3% is fresh water. Only 3% is fresh water. Slightly over 2/3 of this is frozen in glaciers. And polar ice caps. The remaining unfrozen fresh water is found
mainly as groundwater, with only a small fraction present above ground or in the air. On the surface of the earth, 71% is covered by seas. 71% is covered by seas. And ocean. And remaining 29% is occupied by land. Fresh water is a renewable resource. Fresh water is a renewable resource. ठीक आहे, समजलं का बघा. इंट्रोडक्शन टू द वॉटर रिसोर्सेस. यामध्ये आपल्याला ऑल टाइपचे वॉटर रिसोर्सेस जे की ग्राउंड वॉटर असतील किंवा आपले टॉपचे वॉटर आहेत. तर टॉप म्हणजे ऑन द सरफेस ऑफ द अर्थ, तर त्याचा आपल्याला स्टडी करायचा आहे. वॉटर हे एक रिसोर्स आहे. ओके, आणि यामध्ये वॉटर आपला हा जो रिसोर्स आहे, दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट रिसोर्स. का तर बिकॉज ऑफ द वॉटर काय असणार आहे, आवर लाईफ इज डिपेंड्स अपॉन द वॉटर मॅक्झिमम टाइम्स. तर त्यामध्ये आपल्या ह्युमन बॉडी जर कन्सिडर केला तर 70% इज अवेलेबल वॉटर इन द ह्युमन बॉडी. सेम त्याच पद्धतीने ऑल प्लांट्स असतील, ॲनिमल्स असतील, विच वी रिक्वायर द वॉटर फॉर अदर पर्पजेस, इंडस्ट्रियल असेल, डोमेस्टिक पर्पजेस असेल, फॉर ॲग्रिकल्चरल, इन ऑल प्लेसेस देअर इज अ वॉटर इज रिक्वायर्ड. तर वॉटर त्या ठिकाणी पाहिजे. एंड युजर्स पर्यंत वॉटर जे आहे किंवा जे ड्रिंकिंग वॉटर आहे ते लो कॉस्ट मध्ये मिळालं पाहिजे. दॅट इज अवर बेसिक एम टू स्टडी दिस वॉटर रिसोर्सेस. अगेन वॉटर ट्रीटमेंट प्लांट, या सगळ्यामधून आपल्याला एकच शिकायचं की दॅट वॉटर शुड बी reach up to end users, and that should be in a low cost. That is the basic aim to study this water रिलेटेड स्टडी. अभी यामध्ये बघा, यामध्ये 70% जी आपली अर्थ आहे, तर त्यामध्ये 70% जी आहे ते काय आहे, वॉटर अवेलेबल आहे. त्यामधलं 30% फक्त काय आहे, तर त्या ठिकाणी आपली लँड आहे. तर यामध्ये आपल्याला वॉटर ज्या त्यामध्ये फ्रेश वॉटर आणखी सी वॉटर त्या 70% मध्ये जर आपण डिस्ट्रीब्युशन केलं तर 97% इज द साल्ट वॉटर आणि ओनली 3% इज द फ्रेश वॉटर. ओके, आणि यामध्ये आपल्याला 71% इज कवर्ड बाय द सीज आणि 29% इज ऑक्युपाइड बाय द लँड. बघा 71% जमीन आपली काय केलेली आहे, पूर्ण वॉटरला ऑक्युपाय केलेलं आहे अर्थ, आणि त्यामध्ये फक्त 29% ही आहे ती आपली काय आहे, लँड आहे. यामध्ये जर वॉटर पूर्ण अवेलेबल आहे ते किती, 71%. त्या 71% मधील वॉटर जे आहे ते 97% हे वॉटर कसं आहे, साल्ट वॉटर आहे. आणि ओनली 3% वॉटर इज द फ्रेश वॉटर. ओके, आणि फ्रेश वॉटर इज अ रिन्युएबल सोर्स. हा कसा आहे, रिन्युएबल सोर्स आहे. हायड्रोलॉजिकल सायकल वरती डिपेंड आहे. म्हणजे इव्हॅपोरेशन होतं, परत वॉटर इव्हॅपोरेट झालं की परत ॲटमॉस्फेरिक टेम्परेचर चेंज झालं की परत रेनफॉल होतो, परत त्याचं पाण्यामध्ये रूपांतर, पाणी मिळालं की परत त्याचं टेम्परेचर इन्क्रीज झालं की परत त्याचं इव्हॅपोरेशन होतं. अशा पद्धतीने वॉटर इज अ रिन्युएबल सोर्स. समजलं? ऑल ऑफ यू गेटिंग? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, madam. ओके, नेक्स्ट पॉइंट इज द डिस्ट्रीब्युशन ऑफ वॉटर ऑन द अर्थ. आता यामध्ये डिस्ट्रीब्युशन ऑफ वॉटर ऑन द अर्थ, त्यामध्ये मग 97% वॉटर मध्ये, आता बघा फ्रेश वॉटर जे आहे की ते आपलं 3%, तुम्हाला मी ऑलरेडी आय हॅव टोल्ड यू, ओनली 3% फ्रॉम 70, काय सांगितलं मी तुम्हाला, 71% इज द वॉटर विच इज अवेलेबल ऑन द लँड, ओनली 30% इज द अर्थ.
ओके, त्या 71% मधील जे काय 3% आहे, ओनली दिस 3% इज अ वॉटर दॅट इज द फ्रेश वॉटर अँड 97% इज द वॉटर विच इज अ सी वॉटर दॅट इज द साल्टी वॉटर. ओके, तर या ठिकाणी फ्रेश वॉटर, आणखी तुमचं अर्थ वॉटर. अर्थ मध्ये त्यामध्ये असलेले जे 71% आहे त्यामधले तुमचं 3% आहे दॅट इज द फ्रेश वॉटर विच इज ड्रिंकेबल वॉटर अँड अराउंड 97% आहे ते तुमचं कसं आहे, सलाईन वॉटर आहे किंवा ते साल्टी वॉटर आहे. ओके, नेक्स्ट पॉइंट इज द सोर्सेस ऑफ वॉटर. बघा, सोर्सेस ऑफ वॉटर मध्ये देर आर द टू टाइप्स ऑफ द सोर्सेस ऑफ वॉटर. वन इज द सरफेस वॉटर अँड सेकंड वन इज द ग्राउंड वॉटर. सरफेस वॉटर मध्ये कुठले कुठले येतात बघा, लेक्स आहेत, पॉन्ड आहे, स्ट्रीम्स आहेत, रिव्हर्स आहेत अँड स्टोरेज रिझर्वायर. दिस ऑल आर ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. बघा, सरफेस वरती लेक आहेत, आपल्या ग्राउंड सरफेस वरती लेक्स आहेत, तर लेक मधले जे स्टोरेज झालेलं वॉटर असेल ते. नेक्स्ट पॉन्ड असतील, नेक्स्ट वन इज स्ट्रीम्स असतील, काही रिव्हर असतील त्या ठिकाणी, स्टोरेज रिझर्वायर असतील ऍट द डॅम साइड. दिस ऑल टाइप्स ऑफ द वॉटर रिसोर्सेस आर कम अंडर दिस सरफेस वॉटर. अँड ग्राउंड वॉटर मध्ये कुठले येतात, तर ओपन वेल, ट्यूब वेल, आर्टिशियन वेल किंवा स्प्रिंग्स असतील, काही झरा असेल एखाद्या डोंगर वगैरे असेल तर त्या ठिकाणी स्प्रिंग्स असतात. इनफिल्ट्रेशन, these all are come under the groundwater. Okay, so write down this table in your notebook. Sources of water with a dividing into the two parts for the surface water and the groundwater. Write down. Write down sources of water. Sources of water. Write down surface water. Two types. One is the surface water and second one is the groundwater. Surface water and groundwater. In the surface water, you write down lakes, pond, streams, river, and storage reservoir. In groundwater, write down open wells, tube wells, artesian wells, springs, and infiltration. Okay, we'll see one by one what is the water, surface water and the groundwater. All of you completed this table? Yes, ma'am. Okay. Yes, ma'am. बघा आता surface water. What is the surface water? Surface water is a water on the surface of the earth. Okay, surface of the planet such as river असेल, lake असेल, त्यामध्ये wetland असेल or ocean असेल. It can be constrained with the groundwater and the atmospheric water. Non-saline water. आता non-saline water, surface water is depleted by precipitation and by recruitment from the groundwater. It is lost through evaporation, seepage into the ground, where it becomes groundwater used by plants for transpiration, extraction by mankind for
agricultural, living, industry, etc. or discharge to the sea where it becomes saline water. बघा या ठिकाणी जे सरफेस वॉटर आहे त्यामध्ये आपण बघितले वेगवेगळ्या स्ट्रीम्स, ओशन आहे, त्या ठिकाणी लेक आहे, अगेन वेल्स, त्या ठिकाणी ओशन आहे, त्या ठिकाणी लेक्स आहेत, काही पॉन्ड्स असतील किंवा सी वॉटर असेल. दिस ऑल वॉटर्स आर कम अंडर द सरफेस वॉटर. पण सरफेस वॉटर मध्ये फ्रेश वॉटर जे आपल्याला मिळणार आहे ते फ्रेश वॉटर आपल्याला ओशन पासून मिळत नाही. ते वॉटर कसं आहे, आपलं साल्टी वॉटर आहे, दॅट इज फ्रॉम द sea water, that will become considered as a surface water. Next one is the, you can see here, these are the lakes, ponds, streams and the river, that from this all types we will get the surface water. Groundwater, you can see this groundwater. Groundwater is the water present beneath the earth surface, in soil, pore spaces and इन द फ्रॅक्चर ऑफ द रॉक फॉर्मेशन. बघा या ठिकाणी आपल्याला ग्राउंड वॉटर जे मिळतं ते वेल थ्रू मिळतं किंवा बोर वेल्स असतील, आर्टिशियन वेल्स असतील, तर त्याच्या थ्रू आपल्याला काय मिळणार आहे, तर ते मिळणार आहे ते ग्राउंड वॉटर मिळणार आहे. तर हे जे ग्राउंड वॉटर जे आहे ते कशामुळे मिळतं आपल्याला, तर बिलो द अर्थ सरफेस जर स्ट्राटा जो आहे तो हार्ड असेल, बसाल्ट टाईप असेल, म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला फ्रॅक्चर्स ऑफ रॉक याच्यापासून आपल्याला काय मिळणार आहे, तर वॉटरचं फॉर्मेशन होणार आहे. दॅट इज द ग्राउंड वॉटर. वेलमध्ये पाणी असतं, बोरवेल मध्ये पाणी आहे. these are the examples of the groundwater. The groundwater is present beneath the earth surface. In that there are the different examples. You can see open wells, okay, tube wells, त्यामध्ये artesian wells असेल किंवा infiltration गॅलरीज असतील. तर यामध्ये काय करायचं आपल्याला, तर आर्टिशियन ओपन वेल आहेत म्हणजे विहीर आली आपली, ट्यूब वेल्स म्हणजे काय बोरवेल असेल, आर्टिशियन वेल असेल. तर these are the examples of the open wells only. These are the examples of bore wells only. इन्फिल्ट्रेशन म्हणजे इन्फिल्ट्रेशन त्या ठिकाणी काही गॅलरीज पण असू शकतात, स्प्रिंग्स पण असू शकतात, जे की डोंगरमध्ये वगैरे असतात, तर डोंगराळ प्रदेशामध्ये असतात. these are the इन्फिल्ट्रेशन गॅलरीज. थ्रू दिस विल गेट द वॉटर. त्यामध्ये काय होतं की एका डेप्थ वरती जर हार्ड स्ट्राटा असेल, हार्ड स्ट्राटा आहे त्यामध्ये खूप जास्त स्ट्रेन एनर्जी स्टोअर झालेली आहे, आणि अशा ठिकाणी जर अचानक जर अर्थक्वेक वगैरे जर झाला तर त्या ठिकाणी काय होणार आहे, स्ट्रेसेस जास्त असतात. अर्थक्वेक मुळे काय होतं, पाणी काय करतं की बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असतं, आणि अचानक जर पाणी एकदम बाहेर पडलं तर ते कशाच्या फॉर्म मध्ये, तर अर्थक्वेकच्या फॉर्म मध्ये. मग त्यावेळेला अशा टाइपचे स्ट्रीम्स त्या ठिकाणी तयार होतात. इन दिस वे वॉटर विल बी गेटिंग वॉटर काय करतो, बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो. दॅट इज द इन्फिल्ट्रेशन गॅलरीज. Next one is the uses of water. First you write down this surface water, only 2-3 lines you can write. Write down surface water. Surface water. Surface water is water. Surface water is water. Is a water on the surface of planet such as river, lake, wetland, river, lake, wetland, or ocean. It can be contrasted. Hello. With groundwater and atmospheric water.
Okay, below this write down lake, pond, streams and the river. Examples you write lake, pond, stream and river. Below this write down groundwater. Groundwater. Groundwater is the water present beneath earth's surface in soil. Groundwater is the water present beneath earth's surface in soil. Pore spaces in soil, pore spaces and in the fracture of rock formation. Write down these examples: open wells, tube wells, artesian wells and the infiltration galleries. Completed? All of you completed up to this? Yes, ma'am. Okay. Below this write down uses of water. Uses of water. Uses of water. The use of water may be broadly divided into three categories. Which are the three categories? First आहे तो consumptive use, second one is the partial consumptive use and third one is the non-consumptive use. Conservation of energy. तर त्यामध्ये बघा first one is the irrigation use. Irrigation purpose साठी आपण वॉटरचा उपयोग करतो for the agricultural. Second one is the domestic. त्यामध्ये partial consumptive म्हणजे कुठले आले तर डोमेस्टिक असेल, इंडस्ट्रियल साठी असेल, इन्स्टिट्यूशनल यूज साठी असेल, पब्लिक यूज साठी असेल किंवा फायर डिमांड साठी असेल. These all are come under this partial consumptive use. And last one is the non consumptive म्हणजे काय परत त्याचं आपल्याला कन्वर्जन परत वॉटर मध्ये होणार नाही. दॅट इज द नॉन कन्झम्प्टिव्ह यूज. दॅट इज द नेव्हिगेशनल यूज. त्यामध्ये रिक्रिएशनल यूज असेल, हायड्रो इलेक्ट्रिक जनरेशन, पॉवर जनरेशन असेल किंवा पोल्युशन कंट्रोल असेल तर त्यासाठी जे वॉटर आपण यूज करणार दॅट इज द नॉन कन्झम्प्टिव्ह यूज. Consumptive use and the consumptive non consumptive partial. तीन वे मध्ये पहिला आहे तो तुमचा consumptive use that is for the irrigation purpose. Second one is the non consumptive use that is for the hydroelectric generation. म्हणजे काय हायड्रोइलेक्ट्रिक जनरेशन आपण त्या ठिकाणी करणार आहोत म्हणजे पाण्यापासून एनर्जी तयार करणार आहोत कुठली इलेक्ट्रिसिटी. ओके म्हणजे पॉवर स्टेशनच्या ठिकाणी आपण वॉटरचा यूज करत असेल तर त्याला नॉन कन्झम्प्टिव्ह यूज असं म्हणतो आपण. पोल्युशन कंट्रोल साठी वापरतोय किंवा त्या ठिकाणी रिक्रिएशनल यूज का म्हणजे रिक्रिएट करायचे आपल्याला पाण्यापासून दुसऱ्या सोर्सेस मध्ये त्याचं कन्व्हर्जन करायचं आहे. दॅट इज द नॉन कन्झम्पशन यूज. आणि पार्शियल कन्झम्प्टिव्ह म्हणजे काय डोमेस्टिक साठी केला, इंडस्ट्रियल केला, इन्स्टिट्यूशनल केला तर आपल्याला रिसायकलिंग करता येतं त्या ठिकाणी. दॅट इज अ पार्शियल कन्झम्प्टिव्ह यूज. आणि इरिगेशन मध्ये असेल तर इरिगेटिंग म्हणजे काय कन्झम्प्टिव्ह यूज साठी असेल तर वॉटर आपण जेव्हा इरिगेट करतो त्याचं परत त्या ठिकाणी त्याच्या थ्रू आपल्याला वॉटरचं क्रॉप साठी असेल, ऍग्रिकल्चर साठी असेल या ठिकाणी त्याचा उपयोग होतो. दॅट इज द कन्झम्प्टिव्ह यूज. So write down these categories, three categories: uses of water with respect to consumptive, non-consumptive and partially consumptive of water. Use of water. Write down.
ठीक आहे. राईट डाउन फर्स्ट कंपॅरेटिव्ह यूज ऑफ consumptive use of water. That is the first one is the irrigation use. बघा इरिगेट केलेले एकदा वॉटर आहे ते आपण रियूज करू शकत नाही. दॅट इज द कंझम्प्टिव्ह यूज. सेकंड वन इज द पार्शियल कंझम्प्टिव्ह यूज. डोमेस्टिक यूज साठी किंवा इंडस्ट्रियल किंवा जे इन्स्टिट्यूशनल यूज करणार आहोत वॉटरचा ते वॉटर आपण रिसायकल करू शकतो. दॅट इज द पार्शियल कंझम्प्टिव्ह यूज. आणि नॉन कंझम्प्टिव्ह म्हणजे काय, हे वॉटर परत आपल्या आहे त्या वॉटरच्या स्ट्रीम मध्ये आणता येत नाही. दॅट इज द नॉन कंझम्प्टिव्ह यूज. म्हणजे काय, रिक्रिएशनल आहे. वॉटर पासून काहीतरी नवीन आपण सोर्सेस निर्माण करतो आहोत. म्हणजे त्यामध्ये एनर्जी असेल किंवा त्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी असेल. ओके, दॅट इज द रिक्रिएशनल नेव्हिगेशनल यूज ऑर द हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर स्टेशन. त्या ठिकाणी आपण तयार करतो फॉर द जनरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी. Partial consumptive use, that is the domestic use, industrial use, and the institutional use, public use, and the fire demand. Next is the non-consumptive use. Write down: navigational use, recreational use, hydroelectric power generation, and last pollution control. All of you finished? Yes, ma'am. Okay. ठीक आहे. तर बघा वॉटर आपल्याला आपण बघितले की वॉटर मध्ये किती 71% इतकं आपलं काय वॉटर अवेलेबल आहे. त्यामधले 3% फक्त ते ओनली 3% इज द फ्रेश वॉटर. तर वॉटरचं आपल्याला काय करायचंय, कन्झर्वेशन करायचंय. ओव्हर यूज वॉटरचं आपल्याला करायचं नाहीये. नेक्स्ट वन इज द वॉटर आपल्याला कसं रेनफॉल झाल्यानंतर आपल्याला वॉटर कसं स्टोअर करता येईल, किंवा आपण जे पहिल्यांदा शिकलो होतो की कुठली आपली योजना होती ती, तर त्याच्या थ्रू आपण काय करणार आहोत, तर वॉटर आपण स्टोअर करून ठेवणार आहोत. त्या ठिकाणी वेगळे बांध घालायचे, त्या ठिकाणी आपल्याला पाणी अडवा किंवा पाणी जिरवा ही जी कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट आपण या ठिकाणी युटिलाइज करणार आहोत. कशासाठी, तर पाणी आपल्याला उपयोगात यावं म्हणून. सेकंड वन काय आहे, त्या ठिकाणी आपल्याला जे वॉटर आहे त्याचा ओव्हर यूज करायचा नाहीये. वॉटर जर इरिगेशन साठी असेल तर ओव्हर यूज होत असेल तर त्यामुळे त्याच्या देअर आर दी डिफरंट इफेक्ट ऑफ दॅट वॉटर. ओव्हर यूज केल्यामुळे वॉटरचे इफेक्ट पण असणार आहेत जमिनीवरती. तर त्या ठिकाणी देअर आर सम लिमिटेशन टू यूज द वॉटर. काही ठिकाणी काय होते की ओव्हर यूज केला जातो वॉटरचा, तर त्यामुळे काय होऊ शकतं की त्या ठिकाणी वॉटरमुळे पण काही इफेक्ट होऊ शकतात. तर त्यासाठी पण आपल्याला काय करायला लागेल, सो वी हॅव टू टेक केअर अबाउट द वॉटर. नंतर वॉटर ही एक रिन्युएबल एनर्जी आहे, रिन्युएबल सोर्स आहे, पण तरी पण आपल्याला वॉटर यूज करत असताना त्या ठिकाणी ओव्हर यूज करणं वॉटरचा हे आपल्याला काय केलं पाहिजे, टाळलं पाहिजे. रॅपिड पॉप्युलेशन ग्रोथ अँड इन्क्रीजिंग वॉटर कन्झम्पशन फॉर ॲग्रिकल्चरल इंडस्ट्री अँड डोमेस्टिक हॅव स्ट्रेन्ड द वर्ल्ड फ्रेश वॉटर रिसोर्सेस. Water disputes between the Indian states are increasing as they have to meet the increase in water demand due to overuse of water. Due to expanding human population, competition for water is growing, such that many of the world aquifers are being depleted. This is due to the overuse of water. त्यामध्ये बघा overuse of water चे पण इफेक्ट आहेत. These are the काय लिहिलेत बघा या ठिकाणी, ड्यू टू द ओव्हरयूज ऑफ वॉटर काय होणार आहे त्या ठिकाणी, ड्यू टू एक्सपांडिंग ह्युमन पॉप्युलेशन असेल, कॉम्पिटिशन असेल फॉर द वॉटर इज ग्रोईंग सच दॅट. बघा ह्युमन पॉप्युलेशन इन्क्रीज होत चाललेलं आहे,
त्यामध्ये पण वॉटर काय लागणार आहे आपल्याला, रिक्वायर्ड वॉटरची क्वांटिटी आहे ती पण इन्क्रीज होत चाललेली आहे. मग आपण जर वॉटरचा रियूज वॉटर आपल्याला जर ओव्हर यूज असेल तर त्या ठिकाणी काय होणार आहे, काही लोकांना वॉटर मिळणारच नाहीये. तर त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल की वॉटरचं कन्झम्पशन किंवा वॉटर जे यूज करतो ते लिमिटेडच वॉटरचा आपण काय केलं पाहिजे, यूज केला पाहिजे. दॅट इज द वी हॅव टू रिड्यूस द ओव्हर यूज ऑफ वॉटर. कन्झर्वेशन ऑफ वॉटर ते आपण कसं करणार आहोत, कन्झर्वेशन ऑफ वॉटर त्यामध्ये मग रेन वॉटर हार्वेस्टिंग ही एक पद्धत आहे. त्या ठिकाणी मग बांध घालणे जेणेकरून त्या ठिकाणी वॉटर आपण अडवलं जाऊ शकतो. फिन रेनफॉल इज ऑन द रेनफॉल होतो त्यावेळेला. तर दीज आर दी कन्झर्वेशन मेथड्स फॉर द वॉटर. नेक्स्ट म्हणजे वॉटर जे आहे ते जे फ्लो होणार आहे ते आपल्याला फ्लो वॉटरचा आहे तो कमी करायचा आहे. त्या ठिकाणी आपल्याला वॉटर एक स्टोअर करून ठेवायचं आहे. ज्या ठिकाणी इव्हॅपोरेशन ज्या वेळेला काय होणार आहे, टेम्परेचर जास्त आहे त्यावेळेला पण वॉटरचं काय होतं, इव्हॅपोरेशन जास्त होतं. ते रिमूव्ह करण्यासाठी, ते कमी करण्यासाठी काय करता येतं का, तो पण आपल्याला स्टडी या ठिकाणी करायचा आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग, जे की आपल्या रेन वॉटर हार्वेस्टिंग मध्ये आपण काय होतं की जे पाणी रेनफॉल होतं तर रेनफॉल झाल्यानंतर जे पाणी आहे ते आपण काय करतो, एका टँक मध्ये स्टोअर करून ठेवतो. दॅट इज ऑल्सो कम अंडर द आयडिया ऑफ कन्झर्वेशन ऑफ वॉटर थ्रू द रेन वॉटर हार्वेस्टिंग. ठीक आहे. तर एक्सेसिव्ह अँड अनप्लॅनड यूज ऑफ वॉटर हॅज डिप्लिटेड आवर वॉटर रिसोर्सेस. म्हणजे काय असणार आहे, या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, त्या ठिकाणी प्लॅनिंग करावं लागेल. अनप्लॅनड आतापर्यंत आपण काय होतं, एक्सेसिव्ह होतं किंवा अनप्लॅनड यूज ऑफ वॉटर, यामध्ये अनप्लॅनड यूज ऑफ वॉटर हॅज डिप्लिटेड आवर वॉटर रिसोर्सेस. अँड वॉटर कन्झर्वेशन इन्क्लूड्स all the policies, strategies and activities made to manage fresh water as a sustainable resource to protect the water environment and to meet the current and the future human demand. म्हणजे काय आपल्याला बघा, हे वॉटर जे आहे ते वॉटर जर आपण युटिलाइज ओव्हर यूज न करता जर लिमिटेड वॉटर जर यूज केलं तर नंतर आपल्याला फ्युचरमध्ये वॉटरचे जे डिमांड ह्युमनचे जे काही डिमांड आहे तितकं आपल्याला वॉटर मिळेल. नसेल तर आपण जर वॉटरचा ओव्हर यूज करत राहिलो, जे काही पॉलिसीज आहेत, ज्या काही स्ट्रॅटेजीज आहेत, ज्या काही ऍक्टिव्हिटीज आहेत फॉर द वॉटर, ह्या जर आपण केल्या नाहीत तर काय होऊ शकतं, त्या ठिकाणी आपल्याला वॉटरचं जितकं डिमांड आहे तितकं वॉटर आपल्याला मिळणार नाही इन द फ्युचर. अँड सो दॅट वी हॅव टू टेक केअर नाव फॉर द कन्झर्वेशन ऑफ वॉटर. हँड्स देअर इज अ इमिडिएट नीड ऑफ कन्झर्वेशन ऑफ वॉटर. तर त्या ठिकाणी बघा, आपल्याला पाणी आता सुद्धा आपण ड्रिंकेबल जे वॉटर आहे ते सुद्धा आपण विकत घेऊन पाणी पितो. तर नेक्स्टला काही जनरेशनला जर आपण जर असंच जर होत राहिलं तर पाण्याची किंमत आहे ती काय होणार आहे, आता लोअर कॉस्टला आपल्याला वॉटर अवेलेबल होतं. पण जर नेक्स्ट जनरेशनला असंच जर होत राहिले की वॉटरचा ओव्हर यूज जर होत गेला, लिमिटेड वॉटर आपण वापरलेलं नाही, ज्या काही स्ट्रॅटेजीज आहेत, पॉलिसीज आहेत, पाणी अडवा असेल, पाणी जिरवा असेल, परत नेक्स्टला तुमचं रेन वॉटर हार्वेस्टिंग, ह्या ज्या कन्झर्वेशनच्या ज्या काही मेथड्स आहेत ह्या जर आपण फॉलो नाही केल्या तर त्या ठिकाणी काय होऊ शकतं की त्या ठिकाणी परत तुमचा वॉटर डिमांड वाढत जाईल. आणखी त्यावेळेला आपल्याला अवेलेबल वॉटर आहे त्या कमी डेप्थ मध्ये आपल्याला मिळणार नाही. ओके, दॅट इज द कन्झर्वेशन ऑफ वॉटर. नेक्स्ट वन इज द डोमेस्टिक कन्झर्वेशन. तर आता डोमेस्टिक घरीमध्ये आपण वॉटर वापरतो. ओके, तर त्या ठिकाणी जे काही नळ येतात आपले बघा, गावेगावी पाणी आपण पूर्ण टँक थ्रू प्रोव्हाइड केलं जातं, वॉटर डिस्ट्रीब्युशन सिस्टीम थ्रू. तर त्यामध्ये काही लिकेजेस आहेत का, सिपेजेस आहेत का, तर हे लिकेजेस असतील, सिपेजेस असतील ते आपल्याला काय केले पाहिजेत, रिमूव्ह केले पाहिजेत. म्हणजे काय, पूर्ण डे बाय डे जर त्यामधून वॉटरचं जर लिकेज होत असेल तर ते आपल्याला काय केलं पाहिजे, रिमूव्ह केलं पाहिजे. क्लोज फॉक्यूट्स while soaping and the rinsing clothes, use waste water in the flush, keep ओव्हरफ्लो वॉल इन द ओव्हरहेड टँक. त्या ठिकाणी जे काही आपण नळ आहेत तर त्या ठिकाणचे जे काही सोपिंग साठी आपण वापरत असेल किंवा क्लोथ्स कपडे धुण्यासाठी वापरत असेल तर त्या ठिकाणी पाणीचा नळ जितका अवेलेबल आहे, जितका वॉटर आहे ते आपल्याला जितकं हवं आहे तितकंच वॉटर, लिमिटेड वॉटरच आपण काय केलं पाहिजे, वी कॅन यूज द वॉटर. आणखी जर आपला जो नळ आहे, जो आलेला आहे कुठून, वॉटर डिस्ट्रीब्युशन सिस्टीम थ्रू जी काही पाईपलाईन प्रोव्हाइड केलेली आहे, दॅट शुड बी ऑल्सो फ्री फ्रॉम द सिपेजेस अँड द लिकेजेस. लिकेज होत असेल, सिपेज होत असेल तर कंटिन्युअसली वॉटर काय होणार आहे, वेस्ट होणार आहे. सो फॉर दॅट पर्पज वी हॅव टू टेक केअर अबाउट द लिकेज फ्री असलं पाहिजे जे काही वॉटर आपल्या घरापर्यंत येतं ते. नेक्स्ट म्हणजे डोंट ओव्हर
water your lawns. नंतर avoid flushing unnecessarily. use sprinkle irrigation system in the agriculture. ऍग्रिकल्चर मध्ये सुद्धा आता फॉरो सिस्टीम आपण वापरतो, म्हणजे दंडाने पाणी जे सोडलं जातं त्याच्यासाठी जे रिक्वायर्ड अमाऊंट ऑफ वॉटर आहे, त्या अमाऊंट ऑफ वॉटर कसं आहे जास्त आहे, तर त्या ठिकाणी जर आपण स्प्रिंकलर सिस्टीम जर वापरली तर ऑटोमॅटिकली कमी पाण्यामध्ये आपल्याला जास्त काय होणार आहे, आपलं जे लँड आहे ते इरिगेट होणार आहे. सो फॉर दॅट पर्पज वी कॅन यूज द स्प्रिंकलर इरिगेशन सिस्टीम इन अवर लँड ॲज ओके. समजते का सगळ्यांना? ऑल ऑफ यू गेटिंग? Yes, ma'am. Yes, ma'am. ऐकताय ना सगळे? Yes, ma'am. थोडंसं स्लो शिकवा. हो का? बरं बरं, ठीक आहे. पण सोपे पॉइंट आहेत वॉटरच्या रिलेटेड थोडेसे, म्हणून मी थोडस सांगते. तुमचं बरं, तुम्ही सांगा मला वॉटरचं कन्झर्वेशन कसं करायचं. चला पटपट एक एक पॉइंट सांगा. तुम्हाला थोडे इन्व्हॉल्व करू म्हणजे तुमचा मूड छान होईल आणखी. बोला. वॉटर कन्झर्वेशन कसं करता तुम्ही? वॉटर कन्झर्वेशन, पाणी मला काय करायचं आता, वॉटरचं कन्झर्वेशन करायचंय, तर कसं करू शकता तुम्ही? बोला एक एक जण. काय करायचं? रेन वॉटर हार्वेस्टिंग करायचं. रेन वॉटर हार्वेस्टिंग मध्ये काय केलं जातं, ते रेनफॉल होतं, तर रेनफॉल वरती समजा आपलं घर आहे, आपलं आरसीसी बिल्डिंग आहे, त्याच्यावरती स्लॅब आहे, तर स्लॅबच्या ठिकाणी सुद्धा पाणी आपलं काय झालेलं आहे, कलेक्ट झालेलं आहे समजा. कशामुळे? तर पावसामुळे. तर ते पाणी आपण काय करणार आहोत, एका पाईपलाईन थ्रू कलेक्शन करून आपल्या एका टँक मध्ये भरून ठेवणार आहोत. दॅट इज द रेन वॉटर हार्वेस्टिंग. हा, पुढचा पॉइंट, आपल्या घरी जे पाणी येतं, नळाने येत असेल किंवा तुमच्या विहिरीतून तुमच्या घरापर्यंत येत असेल, तर ते वॉटर कसं पाहिजे, तर ते वॉटर आपल्याला जे आपण आणणार आहोत थ्रू द पाईपलाईन्स, तर त्या पाईपलाईनला जे लिकेजेस होतात, जे सिपेजेस होणार आहे, ते काय करायचं, आपल्याला अवॉइड करायचं आहे. नेक्स्ट पॉइंट काय असणार आहे, जे आपण कपडे धुण्यासाठी म्हणा किंवा घरातल्या काही वॉशिंग पर्पजसाठी जे आपण वॉटर वापरणार आहोत, डोमेस्टिक पर्पजसाठी, ते वॉटर सुद्धा आपण लिमिटेड वॉटर आहे ते वापरलं पाहिजे. ठीक आहे. परत नेक्स्ट, ऍग्रिकल्चरल फील्ड मध्ये जेव्हा ऍग्रिकल्चरलचं काम असतं, तेव्हा ऍग्रिकल्चरला जे आपण पाणी वापरतो किंवा सोडतो पाणी, ते आता फॉरो सिस्टीमने जास्तीत जास्त पाणी आपण इरिगेट करतो आपल्या शेतीला. पण फॉरो म्हणजे कशी दंडानं पाणी पाजायची पद्धत आहे, पण काय होतं की त्यामुळे जे अमाऊंट ऑफ वॉटर रिक्वायर्ड आहे ते जास्त पाणी लागतं. ठीक आहे. तर त्यासाठी मग जर स्प्रिंकलर सिस्टीम जर आपण आपल्या ऍग्रिकल्चरसाठी जर प्रोव्हाइड केली, तर स्प्रिंकलरमुळे काय होतं, टोटल एरिया आहे तो पण इरिगेट होतो, पहिला पॉईंट. आणि दुसरा पॉईंट म्हणजे काय, जे रिक्वायर्ड वॉटर आहे ते पण काय असणार आहे, कमी लागणार आहे. म्हणजे त्या ठिकाणी आपण ऍग्रिकल्चरल मध्ये सुद्धा आपण काय करतो, वॉटरचं कन्झर्वेशन त्या ठिकाणी करू शकतो. समजलं? ऑल ऑफ यू गेटिंग? समजलं का? Yes. Yes, ma'am. ओके. आता नेक्स्ट पॉइंट आहे तो इंडस्ट्रियल कन्झर्वेशन. तर आता इंडस्ट्रियल कन्झर्वेशन आपण कसं करतो, इन्स्टॉल वेस्ट वॉटर ट्रीटमेंट प्लांट. आता आपण बघितला मागच्या वेळेला वेस्ट वॉटर ट्रीटमेंट प्लांट बघितला. म्हणजे या ठिकाणी जे काही इंडस्ट्रियल कन्झर्वेशन आपल्याला करायचं आहे वॉटरचं, यामध्ये आपण काय करणार आहोत, तर वॉटरचं वेगवेगळ्या इंडस्ट्रीमधून पाणी जे बाहेर पडणार आहे, मग ते रॉ वॉटर असेल तर ते वॉटर आपण काय करणार आहोत, कलेक्ट करणार आहोत. ते रॉ वॉटर जर आपण एकदा कलेक्ट केलं की त्याच्यावरती वेगळ्या प्रोसेस करून ते वॉटर आपण रिसायकल पण करू शकतो. म्हणजे अनट्रीटेड वॉटर टू द ट्रीटेड वॉटर, दॅट इज द वॉटरचं कन्झर्वेशन फ्रॉम द इंडस्ट्रियल वेस्ट. नेक्स्ट आहे ते रियूज कूलिंग वॉटर फॉर द गार्डनिंग ऑर द इरिगेशन. मग हे वॉटर जर तुम्ही न पिण्यासाठी, ड्रिंकेसाठी नाही वापरलं, तर त्या वॉटरचा आपण गार्डनिंगसाठी किंवा इरिगेशनसाठी आपण त्या वॉटरचा यूज करू शकतो. सो इंडस्ट्रियल कन्झर्वेशन म्हणजे काय, इंडस्ट्रीमधून जे काही वॉटर बाहेर पडणार आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचंय, वॉटर ट्रीटमेंट प्लांट यूज करून वी हॅव टू मेक द वॉटर ॲज अ ट्रीटेड वॉटर फ्रॉम द अनट्रीटेड वॉटर. आणि हे वॉटर आपण कुठे यूज करणार आहोत, तर गार्डनिंग साठी किंवा इरिगेशन साठी. डेव्हलप न्यू प्लांट प्रोसेस विच रिक्वायर्स लेस वॉटर. रियूज वॉटर व्हेन इट इज डिस्चार्ज फ्रॉम व्हेरियस प्रोसेसेस. चेक द इफिशियन्सी ऑफ युअर वॉटर इक्विपमेंट ऑन द रेग्युलर बेसिस. ठीक आहे. दिस ऑल आर द इंडस्ट्रियल काय असणार आहेत, कन्झर्वेशन ऑफ द वॉटर.
रिमेनिंग पार्ट आहे तो ऍग्रिकल्चरल कन्झर्वेशन. ऍग्रिकल्चरल तर तुम्ही बघितलं, अवॉइडिंग द एक्सेस इरिगेशन. शेतीसाठी जे रिक्वायर्ड वॉटर आहे तितकंच लिमिटेड वॉटर आपण यूज करायचं आहे. जे एक्सेस वॉटर असेल तर वी हॅव टू रिमूव्ह सच एक्सेस वॉटर. रिड्युसिंग द लॉसेस ऑफ कॅनल. जर कॅनल इरिगेट करतो आपण, एका प्लेस पासून दुसऱ्या प्लेस पर्यंत वॉटर आपण काय करतोय, ट्रान्सपोर्ट करतोय थ्रू द कॅनल्स, तर त्या कॅनल मधून जे काय होणारे सिपेजेस आहेत, लिकेजेस आहेत, ते आपल्याला काय करायचे, रिमूव्ह करायचे आहेत. ओके, त्यासाठी कन्स्ट्रक्शन जे केलेलं आहे कॅनॉलचं किंवा लाइनिंग त्या ठिकाणी केलेलं आहे ते कसं पाहिजे, स्ट्रॉंग पाहिजे. आणि दॅट इज द रिड्युसिंग द लॉसेस ऑफ द कॅनॉल्स बाय कन्स्ट्रक्टिंग द स्ट्रक्चर्स लाईक डॅम्स. अगेन देअर आर दी तलाव असेल त्या ठिकाणी. नेक्स्ट वन इज द गली प्लगिंग, म्हणजे या ठिकाणचे जे तलाव असेल किंवा त्या ठिकाणी वॉटरचं स्टोरेज आपल्याला करायचं आहे, ऍट द डॅम साईट असेल त्या ठिकाणचं स्टोरेज असेल तर वी हॅव टू इनक्रीज द, काय करायचंय, इन्क्रीज करायचं आपल्याला स्टोरेज कॅपॅसिटी ऑफ द वॉटर. म्हणजे स्टोरेज जर एका ठिकाणी जर वॉटर आपण करून ठेवलं ऍट द टाइम ऑफ द रेनफॉल असेल किंवा एक्सेस अमाऊंट ऑफ वॉटर जर अवेलेबल असेल तेव्हा हे वॉटर आपण काय करून ठेवायचं, स्टोरेज करून ठेवायचंय. ज्यावेळेला वॉटरचं शॉर्टेज असेल त्यावेळेला आपण काय करू शकतो, वी कॅन यूज सच अ वॉटर फॉर अवर डिमांड. These are the conservation, industrial conservation, domestic conservation and the agricultural conservation. So remaining part we'll see in the next lecture. Thank you all.